राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 28 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. सर्वसामान्य माणसानं प्रथम वैखरीनंच रामनाम घेतलं पाहिजे. वैखरीनं घेतलेलं नाम चित्तशुद्धी करतंच. वृत्तीतले विकार नाहीसे करून चित्तशुद्धी करतं. नाम उच्चारणी धरावी आवडी, यावीण तातडी करू नये. नामाचा उच्चार करावयास प्रथम सांगितलंय. त्यामुळे अनावश्यक बोलण्याला फाटा मिळतो. निंदा स्तुती मुख्यतः निंदाच. बघायला गेलं तर आपण दुसऱ्याची स्तुती किती करतो. निंदास्तुती घडत नाही आणि त्या दोषामुळे होणारा नामापराध टळतो. नामस्मरण ही बरीच पुढची पायरी आहे, पण त्याची सुरुवात मात्र वैखरीनंच आहे. वैखरीनं नाम घ्यायचं आहे याचं जरी स्मरण राहिलं तरी सुरुवातीला पुष्कळच झालं. अर्थात वैखरीनं नाम घेताना सुद्धा ते सावकाश शांतपणे प्रत्येक अक्षर व्यवस्थित उच्चारून घेतलं गेलं पाहिजे आणि लक्ष भलतीकडेच जाण्याचा धोका टाळला पाहिजे. नाहीतर तोंडानं रामराम म्हणतोय, हातात संख्येसाठी जपमाळ घेतलेली आहे, जोरजोरात मणी फिरतायत, प्रत्यक्ष नामावर लक्षच नाही. असं नको. खरं म्हणजे मोजमाप ही फार प्राथमिक पायरी आहे. टाकी तू माप सळ धरिली विठ्ठले, हेच खरं. वैखरी वाणीला गोंदवलेकर महाराज उंबऱ्यातला दिवा म्हणावयाचे. आत बाहेर दोन्हीकडे उजेड पडतो. नामाची स्पंदनं आत जातात आणि बाहेर उच्चारानं स्वतःला आणि इतरांना श्रवणाचा लाभ घडतो. पुढच्या नामस्मरण साधनेसाठी वैखरीनं नाम जप, नामाचा उच्चार ही पूर्वतयारी आहे. कोणतंही कार्य सामान्य माणसाला प्रथम इंद्रियांच्या आधारानंच करावं लागतं, कारण त्याची देह तादात्म्यता खूप असते. त्यामुळे देहाला धरूनच सुरुवात करावी लागते. परंतु सवयीनं नुसतंच नामोच्चारण चाललंय, मन दुसरीकडेच आहे, असं मात्र उपयोगी नाही. मन प्राण एकवटून नाम झालं पाहिजे. या उच्चारामुळे मनातले वाईट विचार वासना कमी होऊ लागतात. यात जितका जास्ती वेळ जाईल तितकं अन्य विचारांना वेळ कमी मिळेल आणि त्यांचं आधिक्यच कमी झालं की चित्तावर उठणारे त्यांचे संस्कार कमी होऊन ते शांत बनायला लागतं आणि मगच त्यांच्यात शुद्ध संस्कारांचे तरंग उमटू शकतात. हे सर्व अर्थातच गुरुकृपेनं शक्य आहे, कारण नुसतं मुखात नाम येणं हे सुद्धा त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.